होतोय का? जरा जोरात टाळ्या होत होते जरा जोरात. आताच मला मित्र संतोषने सांगितलं की जागर राहणं ही काळाची गरज आहे, नाही का? काळाची गरज आहे ना जागर राहणं. तुम्ही म्हणा सकाळी आम्ही लवकर उठतो 7 वाजता आणि संध्याकाळी 12 वाजता झोपतो, मधल्या काळात आम्ही जागे असतो. असं जागर राहणं हवंय का आपल्याला? असं जागर राहणं हवंय का आपल्याला? काहीतरी म्हणा, हो म्हणा, नाही म्हणा, काहीतरी ऐकू द्या मला. येऊ द्या आवाज जरा. अरे बोला, माईक देऊ का तुम्हाला? अरे हो नाही काहीतरी बोला. बघा असं आहे, कार्यक्रम हा दोन्ही बाजूने झाला पाहिजे. आम्हाला पैसे देऊन इथे बोलवले म्हणून आम्हीच बोलायचं असं नाही. कार्यक्रम दोन्ही बाजूने झाला पाहिजे, बरोबर आहे ना? वामन दादांनी जवळजवळ 40-50 वर्षापूर्वी हे गीत लिहिलेलं आहे, जागा असा. आंबेडकरी समाज हा जागाच आहे. बाबासाहेबांच्या निधनानंतर ती एक जर पिढी बाबासाहेबांनी शिकायला वाचायला शिकवली जी पिढी आहे ती घडली वाढली, आणि बाबासाहेबांनंतर जी पिढी आली ती अक्षरशः बाबासाहेबांना वाचू लागली, आणि ती वाचलेली पिढी एवढी प्रगत झाली की त्या पिढीने बाबासाहेबांनी लिहून काय ठेवलेलं आहे ग्रंथांमध्ये, बाबासाहेबांचं साहित्य काय सांगत आहे, बाबासाहेबांनी दिलेला धम्म काय सांगत आहे ते जगासमोर मांडलं. आणि म्हणून कोणीतरी म्हटलेलं आहे की डेड आंबेडकर इज मोर डेंजरस अलाइव्ह. मृत आंबेडकरांपेक्षा, जिवंत आंबेडकरांपेक्षा मृत आंबेडकर हे तितकेच परिणामकारक आहेत समाजाला, नाही का? आणि म्हणून जागा असणं का गरजेचं आहे? कारण हल्लीचा काळ हा तुमच्यावर बरीच बंधनं लादून पाहत आहे. तुम्ही काय खावं आणि काय नाही याच्यावर देखील या सरकारचं लक्ष आहे, बरोबर आहे का नाही? हे सरकार किती अस्थिर आहे ते पण बघा. कालच्या आठवड्यामध्ये जर तुम्ही बातम्या बघत असाल, वर्तमानपत्र जर वाचत असाल सर, तर या सरकारला एवढी भीती आहे की या सरकारने एक कायदाच नवीन आणलेला आहे की तुम्ही तुमच्या मनाविरुद्ध धर्म बदलू शकत नाही. किती मोठी भीती आहे बघा या सरकारला लागू झालेली आहे. कारण या देशामध्ये यांना आंबेडकरवाद हा मोठ्या प्रमाणात येऊ द्यायचा नाहीये पुढे. कारण यांच्या जर नाग्या कोण ठेचणार असेल तर तो फक्त आणि फक्त बाबासाहेबांचा आंबेडकरवाद. आणि म्हणून बघा या देशामध्ये कुठल्याही समाजावर अन्याय अत्याचार होऊ द्या, बौद्ध सोडून इतर सगळे समाज आहेत, ओबीसी आहे, एसटी आहे, प्रत्येक कास्टमध्ये जात नाही, एनटी आहे, इतर कोणत्याही समाजावर अन्याय अत्याचार जरी झाला तरी रस्त्यावर उतरणारा पहिला फक्त बौद्ध समाज असतो. आणि हा बौद्ध समाज का असतो? कारण हा बौद्ध समाज जागा आहे, नाही का? हा बौद्ध समाज काय आहे? जागा आहे. आणि म्हणून देशाची परिस्थिती बघा काय चालू आहे. देशाची परिस्थिती अशी आहे की सियासत मुफलिसों पर इस तरह ऐसा करती है. काय घरेल नाही, लक्ष द्या. हॅलो, चला 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 चला, ज्या बात आहे. याचा अर्थ तुम्ही जागे आहात, बसून घ्या. अन्यायाला प्रतिकार करण्याची ही जी पॉवर आहे ती बाबासाहेबांमुळेच आहे. असू दे, आपले धर्मबांधव असतील, समजून घ्या. छान असा आपला कार्यक्रम चाललेला आहे. कार्यक्रमात व्यत्यय नको. खूप सुंदर असा विषय लागणार आहे आपल्या समोर, आवडतं घ्या. सियासत इस तरह मुफलिसों पर एहसान करती है कि आंखें छीन लेती है और चश्मे दान करती है. सियासत इस तरह मुफलिसों पर एहसान करती है, आंखें छीन लेती है और चश्मे दान करती है. ये नदी चाहती है कि ये गांव की खेती में हरी भरी कर दूं. नदी चाहती है कि गांव की खेती में हरी भरी कर दूं, लेकिन समंदर समझता है कि ये मेरा अपमान करती है, ये मेरा अपमान करती है. आणि म्हणून तेच ते सुंदर असा आपला विषय काय आहे.
हे यार जाग असावं. हे थोडी लाईट कमी करणार मला माणसाचे चेहरे पण वाचवते जरा थोडी कमी करी लाईट. हे दादा हा मी दिसेल हा अरे कर लाईट थोडी कमी. हा मी दिसतोय आता बघून घ्या. अरे लेकरा थांब या थोडी कमी कर लाईट. ऐका ना हो इथे काय गडबड चालू आहे ऐका ना चांगला विषय चालू आहे जरा तुम्ही नका डिस्टर्ब करू मला. यार जाग असावं आणि जाग असावं यतिमाचं पिल्लू जाग असावं. वामनदादा 30-40 वर्षापूर्वी सांगून ठेवतात मला काय सांगून ठेवतात. अरे पुढारताना त्यानं कुणाच्या माग नसावं. का नसावं हे जाग असावं. हे जात साऱ्या भूमीची का आता न जळावी. या देशाचा पंतप्रधान माहिती आहे ना सगळ्याला माहिती आहे का. आपल्या देशाच्या पंतप्रधानाचं नाव माहिती आहे का तुम्हाला काय आहे. बघा याचाच अर्थ असा की तुम्ही जागा हे जागा असं लावायची गरज आहे. या देशाचा मोदी असा म्हणतो की गर्व से कहो हम कौन है हिंदू गर्व से कहो हम कौन है. यार माझ्या माय माय का शांत बसल्या कार्यक्रम होतच राहतील प्रकरण पण होणं गरजेचं आहे. व्हिडिओ काढ रे. इथं मंडळाने भंडारा ठेवलेला नाही. कार्यक्रम संपला की बसायला जेवायला लगेच. मी मगाशीच सांगितलं कार्यक्रम दोन्ही बाजूने झाला पाहिजे. आवाज आपल्या देशाचा पंतप्रधान कोण आहे. जरा जोरात आवाज द्या. मी काय त्याच्या पक्षाचा प्रचार करायला आलो नाही. त्याच्या पक्षाचा प्रचार बिलकुल करणार नाही. मरेपर्यंत करणार नाही. लिहून ठेवा. कोणी असेल त्याच्या पक्षाचा मला फरक पडत नाही. तो काय म्हणतो ताई तो काय म्हणतो काय म्हणतो. मग तुम्ही झोपले का. मी बाबासाहेबांनी पिढ्यान पिढ्या अंधकारात पडलेल्या समाजाला नुसतं जाग केलेलं नाही असं हलवून जाग केलेलं आहे. अरे उठ तुझ्या कंबाळात हात घालेल नाही तर असं बाबासाहेबांनी तुम्हाला जाग केलेलं आहे. त्यामुळं बापाच्या नावाने जयघोष करताना आणि माहिती सांगताना बिलकुल लाजायचं नाही. नरेंद्र मोदी काय सांगतो. हो भाई और बहनों हम हिंदू हैं
असा बोलतो ना भाइयों बहनों हे मला दुसरा पण आवाज काढते ना असे तुम्ही 2-3 आवाज ऐकायला असतील पण मोदी पर्यंत राहू द्या काय म्हणतो तो गर्व से कहो हिंदू आहे हा तुझा गर्व कुणाच्या बिजू घालायचा कुणाच्या बिजू घालायचा हा या देशात असताना असा बोलतो गर्व से कहो हम हिंदू है जय मला कुठल्याही देवा धर्मावर त्या ठिकाणी पसंत करायची नाहीये पण मला जागा करायचं तुम्हाला तो काय बोलतो इथे गर्व से कहो हम ये है गर्व से कहो वो है आणि जेव्हा हाच विदेशात जातो दुसऱ्या देशात जातो तेव्हा हाच काय सांगतो लोकांना बुद्ध की धरती से हूँ। या बात आहे, या ताईसाठी जरा जोरदार टाळ्या आज काय करतो बुद्धाची मूर्ती दुसऱ्या देशाच्या राष्ट्राध्यक्षाला गिफ्ट करतो आणि काय म्हणतो बुद्ध के भूमी से आया हूं मैं बुद्ध की भूमी से अरे बुद्धाचा धम्म हा जगात पांगलेला आहे जगात जा दुसऱ्या जगात आणि तिकडे विचारा आमच्या 33 कोटी पैकी एखादा देव दाखवता बुवा आम्हाला विचारा बघा दाखवतात का दाखवले कोणी तर तिच्या आईला सगळं हे बंदच करून टाकीने दुकान माझं नाही का आणि मॅडम जात साऱ्या भूमीची का तुला कळावी जात साऱ्या भूमीची का तुला कळावी ही क्रांती भीमाची का तुला कळावी आणि क्रांतीसाठी काय करायचं तुम्ही क्रांतीसाठी काय केलं पाहिजे क्रांतीसाठी झोपलं पाहिजे या बघा तुला मी झोपतो असं केलं पाहिजे का क्रांतीसाठी बाबासाहेबांचं पुस्तक वाचा क्रांती प्रतिक्रांती काय पुस्तकात लिहून ठेवलंय ॲनिमेशन ऑफ मास बाबासाहेबांचं वाचा बुद्धाने त्याचा धर्म बाबासाहेबांचं मी पुस्तक वाचा प्रॉब्लेम ऑफ रुपयाची समस्या बाबासाहेबांची पुस्तकं वाचा बघा तुमचं डोकं राहणार नाही हो डोकं कॉम्प्युटर होऊन जाईल आणि हे डोकं 10 डोकी जागवल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून अरे क्रांतीसाठी आता तुम्ही आणि क्रांतीसाठी आता तुम्ही अरे जागे 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 असा हे वर्षापूर्वी किंवा हल्ली 3-4 वर्ष असं जर टीव्ही लावली फेसबुकचं उघडलं सोशल मीडियाचं उघडला तर आपल्याला असं दिसून येतं की चांगल्या नेत्यांवर ईडी लागलेली आहे इतर कुठल्या पक्षाविरुद्ध जर तो कोणी बोलला लगेच दुसऱ्या दिवशी त्याला ईडीची नोटीस ऐकलं का हे कानावर आहे का तुमच्या
माय मावल्यानो ऐकलंय का? ऐकलंय हे ईडीची नोटीस लागलेली? ज्यांनी ऐकलं असेल ती लोक जागली असं मी म्हणतो. वर्तमानपत्र उघडलं त्याच खबरा. बरं ईडी मध्ये दाखवण्यासारखं जर त्यांना काही भेटलं नाही तर मग त्यांचे पर्सनल अफेअर त्यांचे बाहेर काढायचे. एवढं सगळं जर बाहेर गुंता झाला, एवढा मोठा आदर्श घोटाळा, माजी उपमुख्यमंत्री, एवढा मोठा आदर्श घोटाळा करणारी लोक, एवढा मोठा पाणी सिंचनचा घोटाळा करणारी लोक, कोरोनामध्ये एवढा घोटाळा झाला. असे बरेच घोटाळे या देशामध्ये घडलेले आहेत. आणि या देशामध्ये, या राष्ट्रामध्ये, महाराष्ट्रामध्ये एवढे घोटाळे जेव्हा काढून गेले, घोटाळे निघायचे आणि हप्त्याभरानंतर त्या कार्यकर्त्याचा प्रवेश दुसऱ्या पक्षात. हे का असं? बरं त्या पक्षात दुसऱ्या पक्षात कार्यकर्त्याचा प्रवेश झाला की त्याच्याकडचे सगळे भ्रष्टाचाराचे सगळे आरोप प्रत्यारोप सगळे मग माफ. मग तो दुधावली शुभ्र झाला, पांढरा शुभ्र झाला, मग त्याच्यावर काही डाग नाही. आणि त्याच्या कार्यकर्त्यांना विचारतो, कार्यकर्ते काय सांगतात? हे परिवर्तन होना चाहिए. आणि म्हणून कवी काय लिहून देतात? भूक साऱ्या भूमीची ही भिवून पळावी, भूक साऱ्या भूमीची ही भिवून पळावी, भूक साऱ्या भूमीची पोट शिवून पळावी. हम कुछ दिव्य बना देंगे, सबका साथ सबका विकास भव्य बना देंगे. लेकिन मनोज राजा इनके झांसे में मत फंसना हरगिज. मनोज राजा इनके झांसे में मत फंसना हरगिज, क्योंकि तेरा अंगूठा काटकर ये तुझे एकलव्य बना देंगे, ये तुझे एकलव्य बना देंगे. ज्यांचे हात खाली ते जागे नाही, झोपलेले. सगळ्यांना वाटतं ना आपण जागे आहोत. हात वरती पाहिजे मला सगळ्यांचा, सगळ्यांचा हात वरती. ये बा, आता माझ्यासोबत गाण्यासोबत जरा हात हलवायचा. जागे 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 असावं, जागे असावं, हे भीमाचं मंदिर. जागे असावं, जागो है जब हिमालय तूफान आने से पहले.